आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। राम सातपुते सोलापूरच्या बेरोजगारीचा कलंक पुसणार, राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट। महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली। यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, शफी इनामदार या प्रमुख नेत्यांनी सातपुते यांचे स्वागत केले। आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। राम सातपुते यांनी यावेळी बोलताना मागील 10 वर्षात सोलापुरात झालेल्या विकासावर भाष्य करत पुन्हा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली। येथील स्थानिक नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रीपद, ऊर्जा मंत्रीपद, गृहमंत्रीपद भूषवले, किती विकास केला याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आवाहन करत साधं विमानतळ त्यांना सुरू करता आले नाही। पण माझा शब्द आहे, सोलापूरकरांनी संधी दिल्यास खासदार या नात्याने सोलापुरातील बेरोजगारीचा कलंक मी निश्चितच पुसून काढेल असा विश्वास व्यक्त केला। शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, राम सातपुते तुम्ही कोणतीही काळजी करू नका, सोलापुरातील संपूर्ण राष्ट्रवादी तुमच्यासाठी कामाला लावेन। तुमच्या विषयात निश्चितच राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल। आनंद चंदनशिवे म्हणाले, राम सातपुते यांची अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे। विधानसभा असेल किंवा नियोजन समिती असेल, त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे। बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सभागृहात भाषणे केल्याची गौरव केला। जुबेर बागवान म्हणाले, महायुतीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल। सोलापुरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि हे बेरोजगार कायम स्थलांतरित होत राहतात, परंतु आपण खासदार झाल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न निश्चित सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली। शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महाराष्ट्रातील 3ही महायुतीच्या घटक पक्षांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास दिला आहे। त्या विश्वासास पात्र राहून आपण सर्वांनी एक दिलाने सोलापुरात काम करू, राम सातपुते यांना निवडून आलो असे आवाहन केले। यावेळी वसीम बुरान, महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, शहर प्रदेशाच्या सायरा शेख, समन्वयक शशिकला कसपटे, प्रिया पवार, कांचन पवार, ज्योती षटकार, सरचिटणीस प्रमोद भोसले, प्रदेशचे बसवराज बगले, युवकचे सुहास कदम, चेतन गायकवाड, राजू बेल्लेनवरू यांच्यासह महिला पदाधिकारी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरचे जे प्रश्न आहे की सगळेजण म्हणतात बेरोजगारी, मी तुम्हाला शब्द देतो की मला तुम्ही त्या ठिकाणी निवडून देणारच आहात, निवडून येईलच, परंतु तुम्हाला शब्द देतो, या सोलापुरात जो बेरोजगारीचा कलंक लागला, आपल्या बांधवांचे पुणे मुंबईला जावं लागतंय, हा कलंक पुसून टाकायचा असेल तर आपण मला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवावं। मी निश्चित सांगतो, मी काम करणारा कार्यकर्ता आहे। आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेटवर्क माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आहे। आपण कुणालाही विचारावं माझ्या कामाची पद्धत कशी आहे। मी काम करणारा कार्यकर्ता आहे। येत्या काळामध्ये सोलापूरचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे। त्या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न असेल किंवा जे छोटे प्रश्न आहेत, जे मोठे प्रश्न आहेत, छोटे प्रश्न किंवा स्टेट लेवलच्या प्रश्नाला त्या ठिकाणी आमचे मालक आणि बापू असतील किंवा सगळेच नेते मंडळी, शहरातील सर्व आमदार हे सर्व समजतात, परंतु त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर सोलापूरचं विमानतळ जुलैमध्ये सुरू होतं। यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, केंद्राचं गृहमंत्रीपद भूषवलं, परंतु हे सोलापूरमध्ये विमान आणू शकले नाही, विमानतळ करू शकले नाही। त्याच्यासाठी भाजपाचं सरकार केंद्रात यावं लागलं, त्यानंतर विमानतळ सुरू होतं। आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिजोरीच्या चाव्या असतात। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं तर त्यांच्यासाठी 20 मिनिटाचं काम असतं, MIDCचा लँड ॲक्विजिशन आणि MIDC सुरू करावी। यांनी त्यांच्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरला त्या ठिकाणी अधोगतीला नेलं। एक सामान्य कुटुंबातला कामगाराचा मुलगा म्हणून मला पार्टीने तिकीट दिलंय आणि निश्चित मला विश्वास आहे, माझे मायबाप काय आमदार खासदार नव्हते, माझे मुख्यमंत्री नव्हते, आमच्या घरात कोणी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाही। मी स्वकर्तृत्वाने संघर्षाने या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामुळे तुमच्या भावना एक कार्यकर्ता म्हणून मी समजून घेऊ शकतो आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने माझ्या मागे उभं राहावं, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो। जय हिंद। आम्ही सर्वजण काँग्रेस पार्टी दादाच्या विचाराने आपल्या महायुतीसोबत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक आमच्या शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अतिशय पद्धतीने प्रभाव करून महायुतीसोबत
विषय असलेला आहे. सभागृहामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केले ते महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकरीवादी लोकांना एक वेगळ्या पद्धतीची छाप रामोजी या ठिकाणी पडलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले. परंतु या ठिकाणी मी जरा तुम्हाला यायला थोडा वेळ झाला, परंतु येणाऱ्या